धन्य देश धन्य भूमी राजा होई. आणखीन एक वाक्य मुद्दाम सांगाल. गंगा भारती महाराजांनी देह ठेवल्यानंतर तरी सुद्धा महादेव बाबा इथे येतच होते. आणि आल्यानंतर जर बाबा कदाचित मुक्कामाला राहिले तर बाबा गंगा भारती महाराजांशी तरी सुद्धा बोलत होती. साधूची किमया आहे. साधू कळण्याकरता खूप पुण्य लागतं. पर्वताची उंची जर पाहिजे असेल तर पर्वताची उंची पाहण्याकरता पर्वता एवढं व्हावं लागेल तर त्या पर्वताची उंची दिसल. गटार होऊन चालत नाही. गंगेच्या किनारे गटार असतं. लोक तिथे आंघोळ करत नाहीत. गंगेत स्नान करतात, गटारात नाही करत. आणि गंगेच्या काठावर गटार राहून ते गटारच कायम राहत. असं आपलं गटार होऊ नये एवढं भान ठेवा. म्हणून या जागेचं पावित्र्य सांभाळा. फार सद्भाग्य नाश. अरे एवढे मोठे हिमालयाच्या तोडीचे पहाड महात्मे हे इथं येऊन कशी येत असतील कुणाला माहिती. रस्त्यानं चालले तर लहानपणी पूजनीय वंदनीय महादेव बाबा चांगल्या रस्त्याने जरी चालले रांगोळ सडा समाज केला तरी असं उपर्ण तोंडाला लावायचे. मी स्वतः वाक्य ऐकलेत. मला या रस्त्याने कुठं चालवलं नाही. अशी महात्मा इकडे येऊन थांबत होते. काय भाग्य असं. जगद्गुरु तुकोबाराय संतांनी भाग्य कमवलंय राजावर. त्यांनी भाग्य मिळवलंय. आम्ही आमचं भाग्य फक्त एकच पाहतो. गाडी बंगला नोकरी पैसा बस हे आमचं भाग्य आहे. या भाग्याला काही मिळत नाही. सुख मिळत नाही. जे हवंय ते मिळत नाही. समाधान मिळत नाही. महाराजांना हे वर्म लक्षात आलं. जगद्गुरु तुकोबाराय भक्ती करू लागले. पंढरीची वारी करू लागले. रामकृष्ण हरीचा सदैव नामघोष करू लागले. सदैव मनामध्ये रुखरुख वाटायची. देवाने मला बोलावं, देवाने मला बोलावं, देवाने मला दर्शन द्यावं. काय अंतकरणामध्ये उत्कंठ होती. काही आईशी दशा येईल माझे अंगा. अशी अवस्था मला काही कधी मिळेल काय. पुसावेची ह्याची वाटे जे जे भेटी तयाशी. देव कृपा करील मग. देव माझ्यावर कृपा करील काय. सदैव तुकोबाराच्या अंतकरणामध्ये अशी लालसा जिज्ञासा. अनेक वाऱ्या झाल्या. रात्रंदिवस भक्ती चालूच आहे. अंतकरणातला एक एक विकार नष्ट होत गेला. पंढरीच्या वारीला गेले. देवाना आवाज दिला. महाराज दर्शन घेतलं आणि दर्शन करून निघाले. परत निघाले की जगद्गुरु तुकोबाराय चालल्याबरोबर हा आवाज दिला देवाला. देवाची ताकद हे तुकोबारायची ताकद होती. तुकोबाराय दर्शनला देवाच्या गेले की देवाची मान खाली वाकायची. ज्याच्याकडे कर्ज आहे तो कर्जावाला जर ज्याचं कर्ज घेतलंय तो सावकार जर समोरून चालला तर कर्ज घेणाऱ्याची खाली मान वागते. आमचे तुकोबाराय सावकार आहेत आणि विठ्ठल भगवान परमात्मा कर्ज त्याच्यावरती कर्ज आहे. ऋण आहे ऋण. आणि ते ऋणापोटी मान खाली गेली. आणि हळूच खाली मान घालून महाराज जेव्हा दर्शन करून परत चालले तेव्हा छाती काढून पुन्हा स्वाभिमानानं असलं नाही. स्वाभिमानानं देवानं आवाज दिला. महाराज तुकोबारायांनी मागं पाहिलं. थांबा ना थोडस मला काही बोलायचं. वा तुकोबाराच्या अंगावरती शहारे म्हटले. दिव्य प्रकाश पडला. देव भक्ताचा संबंध आहे. भेट आहे. आणि तुकोबारायाला देव म्हणतात महाराज किती ऋण करणार माझ्यावर. किती ऋण करणार. एका जन्मातलं नाही बरं 6 जन्मातलं अवतारातलं ऋण तुमचं. म्हणून माझ्या डोक्यावर तो ऋण कमी व्हावं याच्याकरता मला असं वाटतं तुम्ही मागावं दुसरं चरण. मनसे का हे